अंजनगाव सुर्जी येथे नुकत्याच झालेल्या शहाणू मध्यम प्रकल्प अचलपूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे आमदार गजानन लवटे यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासह सहाय्यक अभियंता सोमेश आडे व शाखा अभियंता SG चव्हाण यांची कानउघाडणी केली। बैठकीला फक्त 5 ते 6 शेतकरी उपस्थित होते, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती। कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना निमंत्रण न दिल्याने शेतकरी येऊ शकले नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात आली। शेतकऱ्यांनी आपल्या समस्या कशा मांडाव्यात जर बैठकीला शेतकरीच उपस्थित नसतील असा प्रश्न उपस्थित झाला। धनेगाव येथील शेतकरी येवले यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कालव्यावरील शेतकऱ्यांचे बिल कपात करण्याची मागणी केली। आमदार गजानन लवटे यांनी यापुढे होणाऱ्या शहाणूर मध्यम प्रकल्पाच्या सल्लागार बैठकींना शेतकऱ्यांना आवर्जून बोलावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गजानन लवटे, कार्यकारी अभियंता उमप, सहाय्यक अभियंता सोमेश आडे, शाखा अभियंता SG चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र दिप्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास येवले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। मी आमच्या उमप साहेबांना मी बोललो आणि त्यांनी माहिती दिली होती, पण आता कालांतराने बरेचसे शेतकरी आता उशीर झाल्यामुळे काही लोक आले, काही लोक नाही आले। पण मी त्यांना सूचना केली की यानंतर काही असा छोटा मोठा कार्यक्रम असला तर आमच्या शेतकरी मायबाप जनतेला तुम्ही अवश्य कळवा, कारण की शेतकरी इथं येणं जरुरी आहे। शेतकरी आला तर त्यांचे आपला प्रश्न जे असतात ते आम्हाला म्हणजे आम्हाला त्यांचे हे करायसाठी, म्हणजे त्यांचे आम्हाला जेही काही त्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्हाला शेतकरी पाहिजे। तरी आमचे येवले बंधू होते, त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या, साहेबांना सूचना दिल्या। पहिला तर येवले बंधू पहिलाच बोलले की 11 वर्षापासून या छोट्याशा मिटिंगला आमदार आम्ही पहिल्यांदा पाहिला। पण गोष्ट अशी आहे, मलाही काही सूचना द्यायच्या आहे, मी त्या साहेबांना दिल्या आहे। याच्यानंतर जो पाण्याचा प्रश्न जो आहे, जो शेतकरी बांधवांना जो सतावणारा प्रश्न आहे, तो प्रश्न हा नक्कीच सॉल्व्ह होणार आहे आणि सगळ्यांना पाणी हे आपल्या मुबलक तिथं आहे, पण सगळ्यांनी ते पाणी आपल्या हिशोबाने वापरावं, दुसऱ्यांनाही त्याची संधी द्यावी, एवढं मी समित साहेबांना बोललो आणि शेतकऱ्यांनाही बोललो। मग आता तुमचा जो प्रश्न आहे त्यावर मी साहेबांना बोललो की याच्यानंतर तुम्ही जरा शेतकरी बांधवांना कळवा। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।